नमस्कार साहित्य रसिक हो. आपणापुढे सादर आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक आणि कवी माननीय श्री भरत दौंडकर यांनी केलेल्या स्वानुभवी लेखाचे अभिवाचन सिस्टीम जनरेटेड आवाजात. ते जोडपं माझ्या गाडीत बसलं. आधीच काळापेक्षा काळ पडलेलं. त्यात कोळसे पाडायचा धंदा. त्यामुळं कपडेही काळे. एक मुकादम पैसे देत नाही म्हणून दुसऱ्या मुकादमाकडे निघालेलं. 10 किलोमीटर चालून झालं होतं. आणखी 10 किलोमीटर चालायचं बाकी होतं. त्यांनी हात न करताही मी गाडी थांबवली. बिचकत बिचकतच ते माझ्या गाडीत बसलं. एखाद्याला आपण आपल्या गाडीत बसवलं की त्यांच्यावर उपकार केल्यासारखे वाटतात. जिज्ञासेचा किडा गप्प बसू देत नाही. त्या किड्यांनी त्या जोड्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची अजिबात इच्छा नव्हती. पण त्यांनी त्रोटक त्रोटक सांगितलं ते कोळशावाले होते. दिवसभर कुबाभया तोडायच्या, अर्ध्या कच्च्या वाळल्या की मातीच्या ढिगाखाली जाळून त्यांचा लोणारी कोळसा तयार करायचा. तासनतास बसून हे मी खूपदा पाहिलं आहे. घरातल्या बार्बेक्यूसाठी मागील वर्षी एक पोतही विकत घेतलं आहे. पण या जोडप्याकडून जेव्हा किमतीतली तफावत ऐकली तेव्हा हादरलोच. एक पोत कोळसा पाडण्याचे यांना 150 रुपये मिळतात आणि मुकादम ते पोत 500 रुपयांना विकतो. कष्टाच्या बोकांडी सगळीच दलाल बसले आहे. अगदी ईस्ट इंडिया कंपनीसारखे. हे जोडपं मुकादमासोबत भांडण झाल्यामुळे रागात होतं. त्यातला तिशीतला नर तर बोलतानाही फडफड करत होता. त्या बोलण्याला एक आंबूस दर्प होता. त्यांच्याकडे एकही पिशवी नव्हती. ना भांड, ना कपडे, ना मोबाईल, ना डायरी. दुसरा मुकादम त्यांना हैदराबादच्या टोलीत पाठवणार होता. माझ्या मनात प्रश्नाचं मोहोळ उठलं. हे कुठं राहत होते? तिथं घर म्हणावं अशी कोपी तरी असेल काय? त्यांच्याकडे कुठली भांडी असतील? ते काय खात असतील? त्यांना मुलं असतील काय? ती शाळेत जात असतील काय? त्यांच्या मूळ गावी तरी मानाने आत शिरावं अशी घराला चौकट असेल काय? असे शेकडो प्रश्न. पण त्यांना एक प्रश्न पडला होता. त्यांना माझ्या मोबाईलवरून नव्या मुकादमाला फोन लावायचा होता. लाजत बुजत त्यांनी तो विचारला तेव्हा मी त्यांना शिक्षण विचारलं. त्यांनी फक्त शाळा पाहिली होती, त्यात ते बसलेच नव्हते. अर्थात पहिली नापास. पण त्याने फोन नंबर फडाफड सांगितला तेव्हा मीही गडबडलो. 77603333 असा इंग्रजी. ना डायरी ना पेन, सगळं डोक्यात. मनातल्या मनात मी या अडाणी सक्षरासमोर नतमस्तक झालो. नव्या मुकादमाला फोन लावला तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. तो म्हणाला की देवाच्या गेट्समोर सोडा. मी त्यांना न्यायला रात्री येईल. मग इतका वेळ हे राघू मैना काय करतील? मी त्यांना विचारलं की कुठं सोडू? तेव्हा ते म्हणाले वडापावच्या दुकानाजवळ. मी म्हणालो मग आता काय वडापाव खाणार काय? तेव्हा ती म्हणाली रुपडी न्हाय, मंग काय माती खाता काय? खिसे नसणारी ही माणसं कुणाच्या भरोशावर प्रवासाला निघाली असतील? मनगटाच्या की मुकादमाच्या? रात्रीपर्यंतही काय खातील? आनंदाचा शिधा यांच्यापर्यंत पोहोचला असेल काय? राशन कार्ड किंवा आधार कार्ड याची यांना चिंता असेल काय? यांना देशाची किंवा देशाला यांची चिंता असेल काय? आजूबाजूच्या माणसांना यांचं दुःख जाणवत असेल काय? असे नाना प्रश्न डोक्यात आले. मला उमळून आलं. या अमृतमहोत्सवी दिवसांत अशी खिसे नसलेली माणसंही पारतंत्र्यात आहेत. ज्यांना अन्न सुरक्षा विधेयक काहीच चालू शकत नाही. मग मी काय चालणार? अत्यंत ओशाळून मी त्यांना 100 रुपये देऊ केले. अथक प्रयत्न केल्यावर त्यांनी ते स्वीकारले. किती स्वाभिमानी माणसं जिवंत आहेत अजून. हातात काहीच नसलेलं काळं कळकट पण सतेज जोडपं. मी खिसे भरलेला असूनही निस्तेज. माझे हातपाय गळाटले. मी जिवंत नसल्याचा भास झाला. पण डोक्यात अजूनही एक किडा वळवत होता.
त्या किड्याला त्यांची जात विचारायची हुक्की आली होती. आरक्षण आणि शिक्षण असा बिनकामी सल्ला फुकट वाटायचा होता. पण सध्याचं वातावरण पाहून तो किडा डोक्यातच मरून गेला. धन्यवाद.